बघा, एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी पेपर 1 मध्ये पास झाले, तर 60% विद्यार्थी पेपर 2 मध्ये पास झाले. 15% विद्यार्थी हे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 270 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर परीक्षेला बसलेली एकूण मुलं किती, असा प्रश्न सोडवायचा कसा. लेकरांनो लक्ष द्या. इथं पेपर 1 म्हणजे उदाहरणार्थ गणित समजू आणि पेपर 2 म्हणजे विज्ञान समजू. हे लक्षात घ्या. उत्तराप्रत जायचं कसं, लक्ष द्या. इथं विषय आणि इथं लिहा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण. पेपर 1 म्हणजे गणित, पेपर 2 म्हणजे विज्ञान. बघा, 70% विद्यार्थी पेपर 1 मध्ये पास म्हणजेच उत्तीर्ण. हे पास म्हणजेच काय, उत्तीर्ण. मनात गडबड गोंधळ निर्माण व्हावा या उद्देशानं शब्दांची फिरवाफिरवी. लक्ष द्या. 70% विद्यार्थी पेपर 1 मध्ये उत्तीर्ण. पेपर 1 म्हणजे गणित. गणितात 70% विद्यार्थी जर उत्तीर्ण होतात तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी अर्थातच 30% विद्यार्थी गणितात नापास. ओके. 60% विद्यार्थी पेपर 2 मध्ये पास. पेपर 2 म्हणजे हा विज्ञान. 60% विद्यार्थी अर्थात विज्ञान मध्ये उत्तीर्ण. मग अनुत्तीर्ण अर्थातच 40%. लक्ष द्या. पुढं गणित म्हणते की दोन्ही विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी 15%. 15% विद्यार्थी हे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत. पहिली गोष्ट, ही जी अनुत्तीर्ण संख्या आहे याची बेरीज करा. 40 आणि 30, 70% हा अनुत्तीर्णचा आकडा इथं मांडा. अनुत्तीर्ण हे 70% अनुत्तीर्ण आकडा कसा, 30% गणित विषयात, 40% विज्ञान विषयात अनुत्तीर्ण. मग या 70%तून गणित म्हणते की 15% विद्यार्थी हे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, म्हणून 15% याच्यातून मायनस करा. 10तून 5 गेले, 5 देऊन टाका. 55% हे एकूण अनुत्तीर्ण. एकूण अनुत्तीर्ण झालेल्या म्हणजे एकूण नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज, टक्केवारी 55%. आता या 100%तून हे 55% लेकरांनो लक्ष द्या, वजा करा. उत्तर काय, तर 45%. अर्थात 45% विद्यार्थी म्हणजेच उत्तीर्ण विद्यार्थी, ज्यांची संख्या 270. 270 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 45%. गणित म्हणते की 270 विद्यार्थी किती, 270 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. हे जे उत्तीर्ण झालेले 270 विद्यार्थी आहेत, हे 270 विद्यार्थी म्हणजेच 45% विद्यार्थी. आपल्याला प्रश्न विचारला की परीक्षेला बसलेले एकूण परीक्षार्थी म्हणजे मुलं किती, अशी कोणती संख्या आहे जिचे 45% म्हणजे 270 होतात, असा प्रश्न मनाशी करा. x आणि 45 यांचा गुणाकार, छेदस्थानी 100, समोर 270. 45 x एकटे करा, 270 कडे जाताना 100 गुणिला स्वरूपात. आता x ला एकटं करू, 200. लक्ष द्या. 270 गुणिला 100 कडे जाताना हे 45 आता भागीला
लेकरांनो लक्ष द्या. 5 नम 45 आणि 5 गुणीला 20 100 एक 9 1 9 9 3 27 हे 03 वर आता 30 गुणीला 20 हा गुणाकार अर्थात 600 हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर, अर्थात परीक्षेला बसलेली एकूण मुलं किती हो 600 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.